वरती कसे बनले मंडळी गुलाबजामुन नक्की कमेंट मध्ये सांगा. चांगले बनवले का मी. आता याला मी झाकून ठेवणार अर्धा तास, नंतर बघूया कसे बनले. मंडळी बघा कसे झाले आपले गुलाबजामुन. सगळं पाणी चाचणी सोकून घेतलंय, बघू शकता तुम्ही. वाव, घरच्या घरी मावा बनवून. 1 लिटर दूध होता, ते मी बारीक गॅस केला होता आणि गॅस करून बाहेर जाऊन हॉलमध्ये बसली. माझ्या लक्षातच नाही की दूध तापवायला ठेवलंय. ते आटून मग मावा झाला. नशीब ते पूर्ण जळालं नाही. थोडं वास यायला लागलं. मी बघितलं तर सगळं ते दूध 1 लिटर दूध नाही बघते तर मावा झाला होता पूर्ण. तर आता ते फेकून कशाला द्यायचं, तर म्हणलं चला गुलाबजामुन बनवून बघूया. खूप छान झाले मंडळी. मंडळी बघा मी तोडून दाखवत आहे. कसे झालेत बघा, बघू शकता. एकदम मऊ मऊ लुसलुशीत. त्याला व्हिडिओ काढ बोलला माझ्या मुलाला, तर कसं काढलंय बघा. छान बनलेत का मंडळी. नक्की कमेंट मध्ये सांगा. आई वडिलांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. कलीमुन कॉमेडियन चॅनल मध्ये तुम्ही नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघू शकता. ब्लॉग मध्ये नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आई वडिलांची काळजी घ्या मंडळी. बाय बाय, टेक केअर. नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा गुलाबजामुन कसे बनलेत. घरी मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं मी, पण ते ना गॅस बारीक करून मी बाहेर गेले आणि बसले. माझ्या लक्षातच नाही राहिलं दूध ठेवलेलं आहे गॅसवर. ते आटून पूर्ण खवा झाला. जळला नव्हता. म्हणजे असं बघितलं तर खवा झाला. जळणारच होतं. त्यात मी आले किचन मध्ये, बघितलं तर हे खवा झालाय पूर्ण. तर म्हणलं आता याचं काय करावं. तर मंडळी बघू शकता कसे